नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर 15 दिवसाअगोदर हा सोलर पॅनल विटेक कंपनीचा इन्स्टॉल केलेला होता. तर याला एक प्रॉब्लेम आला होता छोटासा. प्रोटेक्शन मोडमध्ये जात होता याचा कंट्रोलर. तर प्रोटेक्शन मोड हा कशा कारणामुळे येऊ शकतो, आपण हा पूर्णपणे चेक केलेला आहे व्यवस्थितपणे. याला कुठेच प्रॉब्लेम भेटलेला नाही. सिरीज कनेक्शन व्यवस्थित लावलेलं आहे. तर याचा जो वायर होता, हा जो मोटरला गेलेला वायर आहे मित्रांनो, ह्या वायरमध्ये थोडासा इथून कट झालेला होता. तर हा वायर थोडासा अजून चांगल्या क्वालिटीचा द्यायला पाहिजे होता कंपनीने. तर कट झाल्यामुळे तो मोटर इथे टाकत्या वेळेस थोडाफार याला लागल्यामुळे हा कट झालेला होता. तर आपण काय केलं, याला व्यवस्थितपणे जॉईन करून फिटिंग केलेला आहे जशास तसा. तर कंट्रोलर स्मार्ट असल्या कारणामुळे तो लगेच. तर हा जो याचा कंट्रोलर आहे विटेकचा, हा स्मार्ट कंट्रोलर आहे. तर याला काही समस्या आला मोटरला तर लगेच सांगतो प्रोटेक्शन मोड वगैरे म्हणून. तर कशा पद्धतीने कनेक्शन करण्या अगोदर मी तुम्हाला प्रिकॉशन काय घ्यायचं हे दाखवतो. तर मित्रांनो, सोलरचा डायरेक्ट करंट असतो, हा खूप जोराचा सुद्धा शॉक लागू शकतो. तर त्याच्या आधी तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यायचं, एखादा वायर कटगीट झाला असेल तर सर्वात आधी कंट्रोलर बंद करून घ्या. ह्या स्विच मध्ये जर तुमच्या तर वायर तुटला त्याच्यामुळे तुम्हाला मोटर सुरू होणार नाही, प्रोटेक्शन मोड दाखवेल इथे. तर सर्वात आधी हे स्विच बंद करून घ्या. त्याच्यानंतर हे जे आपले पॅनल सिरीज मध्ये केलेले आहेत, ह्याच्यामधून एक कनेक्शन सिरीज कट करून घ्या. याला करंट लागत नाही, पायामध्ये व्यवस्थित चप्पल असू द्या. आणि हे काम सकाळला किंवा सायंकाळला करा, जेणेकरून अर्थिंग सुद्धा लागला तर तुम्हाला जास्त जोरात शॉक लागणार नाही. अर्थिंग तर तसा लागणार नाही, आपण त्याच्यावर सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. अर्थिंग कोण्या पद्धतीने शॉक लागू शकतो आणि करंट कधी लागतो आणि केव्हा लागतो याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा इथून कट असा डिस्कनेक्ट करून घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टीला सुरुवात करा मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत कनेक्शन. आणि ही पद्धत पाहू शकता तुम्ही. आपण ह्या पद्धतीने कनेक्शन करतो जेणेकरून ते सहजासहजी निघणार नाहीत. तर तुम्ही मधातून दोन त्याला भाग करून जॉईन करून परत त्याला एकदा जॉईन करून अशा पद्धतीने कनेक्शन करू शकता. कनेक्शन पूर्णपणे व्यवस्थित लावून झाल्यानंतर एकदा वायर टेप न पूर्ण त्याला पेक करून घ्यायचा. वायर टेप चांगल्या क्वालिटीची पाहिजे. ही थोडीशी व्यवस्थित पद्धतीची वायर टेप आहे. वायर टेपने एकदा पूर्णपणे व्यवस्थित त्याला पेक करून घेऊ. अशा पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित तिन्ही कनेक्शन आपण वायर टेपने जोडून घेऊ. वायर टेप झाल्यानंतर त्याला लगेच आपण वॉटर टेपने पूर्णपणे पेक करून घेऊ. हे बोरमध्ये जाणारे कनेक्शन आहेत मित्रांनो, व्यवस्थित लावून घ्यायचा. वॉटर टेप झाल्यानंतर परत एकदा वायर टेप जी ही थोडी चांगल्या क्वालिटीची वापरा. वॉटर टेप झाल्यानंतर आपण लगेच त्याला वायर टेपने पेक करून घेऊ. असेच पूर्ण तीनही कनेक्शन करून घ्या. जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम आला तर कनेक्शन करण्याची मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवतो. तर अशा पद्धतीने आपले कलर वाईज एकदम तिन्ही कनेक्शन व्यवस्थितपणे फिटिंग झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर आपला पूर्ण कनेक्शन व्यवस्थित फिटिंग करून झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण मोटरला कलर वाईज केलेला आहे, आतमधून सुद्धा आणि वरून सुद्धा. तर ह्या ठिकाणी आपण तुम्हाला याच्यामध्ये कलर कोड मॅच दिसणार नाही. तर हा जो आपण कनेक्शन केलेला आहे विटेक कंपनीचा सोलर पंप आहे आणि याला लुबीची मोटर लावली आहे. तर हा आपण जो कनेक्शन केलेला हा योग्य कनेक्शन आहे. निळ्या कलरला निळ्या कलर केलाय आहे आणि पिवळ्याला लाल केलाय आणि ह्या लालला हा पिवळा केलेला आहे. तर हा व्यवस्थित आहे. जो आपण कलर कोड मॅच करून लावलेला होता तो चुकीचा होता, म्हणजे त्याच्याने मोटर उलटी फिरत होती आपली. ठीक आहे. तर हा अर्थिंग याला बॉडीला अटॅच करून घेऊ. हा पंप आपला कंट्रोलला सुरू झालेला आहे. मोटर चालू करून बघू काय प्रॉब्लेम दाखवते. आधी मोटर चालू केल्यानंतर प्रोटेक्शन मोड येतो. हा स्मार्ट कंट्रोलर आहे मित्रांनो, याला लगेच प्रॉब्लेम दाखवतो काही असेल तर. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपली मोटर सुरू झालेली आहे. तर बघू शकता प्रोटेक्शन मोड वगैरे काही एरर आलेला नाही आता. तर तोच प्रॉब्लेम होता, जेणेकरून तो जो बोरवेलचा जो केसिंग आहे त्याला तो टच असल्या कारणामुळे त्याला अर्थिंग भेटत होता. त्याच्यामुळे
असा प्रॉब्लेम दाखवत होता. तर आता व्यवस्थितपणे आपली मोटर सुरू झालेली आहे. प्रॉब्लेम मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करतो. हे बेसिक फॉल्ट आहेत. जर काही मोठा प्रॉब्लेम असला तर तुम्ही कंपनीला सांगा, आणि जर हे बेसिक असतील तर तुम्ही घरीच्या घरी स्वतः करू शकता. पण त्याच्या अगोदर काय प्रिकॉशन घ्यायचं हे माझ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटेल आणि व्यवस्थित समजून घ्याल. अर्धवट व्हिडिओ पाहून कामं करू नका. सोलरचं आहे, सोलरचा करंट थोडासा जास्त असतो डीसी करंट असल्यामुळे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित कामं करा. धन्यवाद.